गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। टीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। दादांवर इथून पुढे टीका केली, शर्या तू जिथं कुठं असशील तिथं तुला चांगलाच शोध देऊ, एवढं माझं आव्हान नाही, सुषनावाचा दम समज। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरद कोळी यांनी खरपूस टीका केली आहे। शरद कोळी हे शिवसेनेचे उपनेते आहेत। त्यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेमध्ये अजित पवारांबद्दल अपशब्द वापरले आहेत। याबद्दल सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना चांगली स्तंभी दिली आहे। शरद कोळी, आपण आपली जीभ आवरा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हात सोडून आपलं स्वागत करतील, असाही इशारा यावेळी दिला आहे। हा शर्या कोळी कोण, याची लायकी काय, अजितदादांवर टीका करणं इतपत याची नकाची बरोबरी तरी आहे का? दादा एक विकासात्मक नेतृत्व आहेत, विकासात्मक स्वाभिमान आहेत। अरे शरद कोळी, तू उबाटा गटाचा उपनेता आहेस, तुला अकलेचा भाग आहे का? आपण कुणावर टीका करतो काय नाही, विचारपूर्वक बोलत जा। शरद कोळी, तू खंडणीखोर, तू वाळू माफिया, तसेच तुझ्या बाबतीत अनेक गुन्हे दाखल आहेत, हे विसरू नकोस। तुला चांगल्या पद्धतीने राहायचं असेल तर तू व्यवस्थित राहा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तुला जिथं दिसेल तिथं चांगला चोप देण्यात येईल। शरद कोळी, तू आता बेताल वक्तव्य केलं आहेस, यापुढे बोलताना अजितदादांवर विचारपूर्वक बोल, अन्यथा शर्या काळ्या तुला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सोडणार नाही। दादांवर इथून पुढे टीका केली, शर्या तू जिथं कुठं असशील तिथं तुला चांगला चोप देऊ, एवढं माझं आव्हान नाही, सुषनावाचा दम समज। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।